सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सभासद होण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील 26,243 नागरिकांनी भरून दिलेले अर्ज घेऊन आमदार मंगेश यांनी संस्थेच्या करगाव रोड स्थित मुख्य कार्यालयात धडक दिली आहे। मात्र संस्थेच्या कार्यालयास कुलूप होते। न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी मोहीम सुरू करणार असल्याचं ते म्हणाले। संस्थेने गुपचूपपणे सभासद करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता। 26 जानेवारी रोजी सर्वपक्षीय मेळाव्यात नागरिकांना सभासद अर्ज शुल्कसह भरून देण्याचे आवाहन करण्यात आलं होतं। त्यानुसार 26,243 नागरिकांनी प्रत्येक 501 रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसह हे अर्ज दिले। यातील 100 अर्ज पोस्टाने संस्थेकडे पाठवण्यात आले। संस्थेच्या संचालक मंडळाने ते स्वीकारले नाही। यामुळे राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सभासद प्रक्रियेसाठी याचिका दाखल असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले। पुन्हा पक्षाविरुद्ध किंवा एका की महाराष्ट्रभर हे सगळे लोक बॅकडेटेड जर भरले असतील, इमारत निधी किंवा अनामत दाखवायची किंवा वेगवेगळ्या नावाने पावत्या फाडायच्या की तुम्ही त्या चव्हाण परिवाराला कदाचित सामाजिक जीवनातली भान राहिलं नसेल, पण उन्मेष पाटील तिथं माझे आमदार खासदार आहेत, त्यांना कंट्रोल करू शकतो। हे 26,000 लोकच त्या संस्थेचं उद्या भविष्य ठरवतील की चांगला माणूस कोण आणि वाईट माणूस कोण। स्पष्ट माझी दुसरी भूमिका होती की मी अरुण बाप्पू यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वात धर्माबा त्यावेळेस होते डॉक्टर साहेब, कारण की रामराव आम्ही देवाला पाहिलं नाही, पण रामराव जुभू आमच्यासाठी देवापेक्षा कमी माणूस नाही। 90,000 असे राऊंड फिगर पाठवतो, परंतु यांनी एक्झॅक्ट तेवढेच का पैसे भरले। उद्या नगरपालिका हद्दीत 2 एकर जागा द्यायला तयार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव।